बातमी भांडूपमधून समोर येते। भांडूपमध्ये भरधाव टेम्पोनं दोघांना उडवलंय, दोघेही गंभीर जखमी झालेले आहेत। ही दुर्घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। टेम्पो जागेवर न थांबताच घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न टेम्पो चालकाने केलाय, परंतु अखेर काही नागरिकांनी पाठलाग करून या टेम्पो चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। तर भांडूपमध्ये हा प्रकार घडलेला आहे। एका टेम्पो चालकाने दोघांना उडवलेला आहे, दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत। तर हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आपल्याला पाहायला मिळतो। या दृश्यामधून आपण हे थरारक दृश्य पाहू शकतोय। तर भरधाव टेम्पोने दोघांना उडवलेला आहे। भांडूपमध्ये ही घटना घडलेली आहे। भांडूपमध्ये भरधाव टेम्पोने दोघांना उडवलंय, दोघेही गंभीर जखमी झालेले आहेत। ही दुर्घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। टेम्पो जागेवर न थांबताच घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न टेम्पो चालकाने केला, परंतु अखेर काही नागरिकांनी पाठलाग करून या टेम्पो चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिल, नेमकं हा जो अपघात आहे तो कसा झाला आणि या संदर्भातली अधिकची माहिती? खरं तर प्रज्ञा, भांडूपच्या लेक रोड परिसरामध्ये एक भरधाव टेम्पोने 2 जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे। दोघेही गंभीर जखमी आहेत। गुरुवारी सकाळी 11:30च्या दरम्यान एलबीएस मार्गावरून लेक रोड परिसरात एक टेम्पो भरधाव वेगाने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फेरीवाल्याला त्याने उडवल्याच्या सोबतच एका दुचाकीला देखील त्याची धडक बसली। हा टेम्पो जागेवर न थांबताच घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न टेम्पो चालकाने केला, परंतु अखेर काही नागरिकांनी पाठलाग करून या टेम्पो चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। हा सर्व प्रकार आता सीसीटीव्ही कैदमध्ये झालेला आहे। पुढील तपास आता पोलीस करत आहेत। प्रज्ञा जी, धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।